अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्या, न्याय, हक्क आणि सामाजिक सन्मानासाठी दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनच्या वतीने बुधवार दिनांक 3 जून रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य हल्लाबोल आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे। दिव्यांग एकता आमचा अधिकार या घोषवाक्याखाली होणाऱ्या या आंदोलनामध्ये जिल्हाभरातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी निर्णायक लढा उभारला जाणार आहे। दिव्यांगांच्या विविध समस्या, पूर्ण योजना आणि शासकीय स्तरावर होत असलेल्या दिरंगाई विरोधात आवाज उठवण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे। आंदोलनामध्ये दिव्यांग पेन्शन, विधवा पेन्शन आणि निवृत्ती वेतन दर महिन्याच्या 5 तारखेला नियमित वितरित करण्यात यावं, दिव्यांगांना 6% राजकीय आरक्षण लागू करण्यात यावं, तसेच दिव्यांगांसाठी वर्क फ्रॉम होम सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशा महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात येणार आहेत। यासोबतच प्रत्येक रेल्वेमध्ये स्वतंत्र दिव्यांग डबा सुरू करणं, दिव्यांगांचे मासिक निवृत्ती वेतन 6,000 पर्यंत वाढवणं, एसटी बसमधून मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिव्यांगांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणं, रोजगारासाठी दुकाने व गाळे देणे, तसेच विविध कर्ज योजनांच्या अटी शिथिल करणं या मागण्यांवरही आंदोलनातून जोरदार आवाज उठवला जाणार आहे। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये 1 लाख ई-रिक्षा व 25,000 स्कूटर्सचे वाटप करण्याची मागणीही आंदोलनात प्रमुख राहणार आहे। त्याचबरोबर 25% अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना सर्व शासकीय योजनांचा लाभ लागू करणं, तात्पुरत्या प्रमाणपत्रधारकांना कायमस्वरूपी दिव्यांग प्रमाणपत्र देणं आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसह सर्व शासकीय लाभ लागू करणं या मागण्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे। हे आंदोलन भाजप दिव्यांग विदर्भ आघाडीचे अध्यक्ष तसेच दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल डी वाळके यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे। या आंदोलनासाठी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष सागर कांबळे, दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनचे मार्गदर्शक राजाराम जाधव, प्रतिनिधी सुभाष शिंगाडे, दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन कोल्हापूर प्रतिनिधी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांचे सहकार्य लाभत आहे। आंदोलनाच्या माध्यमातून शासनापर्यंत दिव्यांग बांधवांच्या समस्या ठामपणे पोहोचवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे। दिव्यांग समाजाने एकजूट दाखवत आपल्या हक्कांसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।